नायट्या भेन न मोडिजे नागाची आन, तैसे पाळी उनखून स्त्रियेची जो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेचिया जालिया लागी प्रेम. आणि कहिजे समस्त तियेचे संपत्ती जात, ते जीवाहुनी आप्त मानी जो का. तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचेनी बळ, हे असो केवळ तो तेची रूप. आणि मातलिया सागरी मोकळिलिया तरी, लाटांच्या एरझारी आंदोळे जेवी. तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रियासवे तळवटू घे. ऐसेनी जयाचे चित्ती वैषम्याची वाखती, वाहे तो महामती अज्ञान गा. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया अति, धनोद्देशे विरक्ती नटने जेवी. नातरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी, राहाटे जारेसी जावया लागी. तैसा माते किरटी भजती गा पाऊटी, करुणी जो दिठी विशोसुये. आणि भजिनलिया सवे तो विशो जरी न पवे, तरी सांडी म्हणे आघवे टवाळ हे. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी करी तया. तया गुरुमार्गा टेके जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्रु शिके एरुने घे. प्राणी जातेसे निष्ठुरू स्थावरी बहुभरू, तेवीची नाही एकसरू निर्वाहो जया. माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. नित्य आराधन माझे मा काजी कुळदेवता भजे, पर्व विशेषे कीजे पूजा आना. माझे अधिष्ठान घरी आणि वैसे आनाचे करी, पितृकार्या बसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी पंचमीच्या दिवसी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय, चवदसी म्हणे माये तुझाची वो दुर्गे. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी. आदित्यवारी वाडी बहिरवा पात्री, पाठी सोमवार पाहावे आणि बेलेसी लिंगा धावे. ऐसा एकलाची आघवे जोगावी जो, ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी. आघवेन गावद्वारी अहेव जैसी, ऐसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतू. जान अज्ञानाचा मूर्तू अवतारतो, आणि एकांते चोखटे तपोवने तीर्थे तटे. देखोनी जो गाविटे तोही तोची, जया जनपदी सुख गजबजेचे कवतिक. वानू आवडे लौकिक तोही तोची, आत्मा गोचरू होय ऐसी जे विद्या आहे. ते आई कोणी डौरवाहे विद्वांसू जो. उपनिषदांकडे नवचे योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. आत्मचर्चा एकी अथी ऐसिये बुद्धीची भिंती. पाडूनी जयाची मती ओढाळ जाहली. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे. ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. शिल्पी अति निपुण सुपकर्मी ही प्रवीण. विधी अर्थवर्ण हाती आथी. कोकी नाही ठेले भारत कीर म्हणितले. आगम पावविले मूर्त होती. नीती जात सुझे
वैद्यकही बुझे काव्या नाटकी दुजे चतुर नाही. स्मृतींची चर्चा दंशू जाणे गारुडियाचा निघंटू प्रज्ञेचा पायिकी करी. पै व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा परी एक आत्मज्ञानी फुडा जात्यंधू जो. ते एक वाचूनी आघवा शास्त्री सिद्धांत निर्माण धात्री परी जळोते मूळ नक्षत्री न पाहेगा. मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे परी एकली दृष्टी नसे तैसे ते गा. जरी परमाणु एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाडे भरणे एरे. आयुष्यवीन लक्षणे सिसेवीन अलंकरणे ओहरेवीन वाधावणे तो विटंबुगा. तैसे शास्त्र जात जाण आघवेची अप्रमाण पार्था अध्यात्मज्ञाने विन एकलेनी. या लागी अर्जुना पाही अध्यात्मज्ञानाच्या ठाई जया नित्य बोधू नाही शास्त्र मूढा. तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी रुडवले तयाचे उत्पन्नत्व केले अज्ञान वेली. तो जे जे बोले ते अज्ञानची फुलले तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा. आणि अध्यात्मज्ञान कही जेने मानिलेची नाही तो ज्ञानार्थून देके काही हे बोलावे असे. एलीची थडी न पवता पळे जो माघवता तया पैलद्वीपीची वार्ता काय होय. का दारवंठाची जयाचे शिर रोविले खांचे तो केवी परिवरीचे ठेविले देखे. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया तया ज्ञानार्थू देखावया विशोकाई. म्हणोनी आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे हे सांगावे आंखे लेखे न लगे तुझ. जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे झाले तैसे मागिले पदे बोलिले तेची होय. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे जेवी अवंतिले आंधळे ते दुजे नसिये. एव इये उपरती अज्ञान चिन्हे मागुती अमानित्वादी प्रभती वाखानिली. जे ज्ञानपदे अठरा केलिया एरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती. मागा श्लोकाचेनी अर्थार्धे ऐसे सांगितले श्रीमुकुंदे ना उपराटी इये ज्ञानपदे तेची अज्ञान. म्हणोनी इया वाहनी केली म्या उपलवनी वाचूनी दुधा मेळवुनी पाणी फार किजे काई. तैसे जीन बडबडी पदाची कोरण सांडी मूळध्वनीची ये वाढी निमित्त जाहलो. तव श्रोते म्हणती राहे हे के परिहारा ठावो आहे. बिहिसी का वाये कवी पोषका तुते श्री मुरारी म्हणितले प्रगट करी. जे अभिप्राय गभरी झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत दावीत आहासी तू मूर्त. हेही म्हणता चित्त दाटैल तुझे म्हणोनी असो हे न बोलो परी साविया गा तोषलो. जे ज्ञान तरिये मेळविलो श्रवण सुखाचिये. आता इयावरी जे तो श्रीहरी बोलिला ते करी कथन वेगा. या संत वाक्या सरिसे म्हणितले निवृत्ती दासे. जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे. म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा. आयकिला तो जानावा अज्ञान भागू.
या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा ज्ञानविखी चांगा दृढा होई जे मग निर्वाळिलेनी ज्ञाने ज्ञेय भेटेल मने ते जाणावया अर्जुने आस केली तव सर्वज्ञाचा रावो म्हणे जाणोनी तयाचा भावो परिसे ज्ञेयाचा अभिप्रावो सांगो आता तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे जे ज्ञाने वाचूनी कवने उपाये नये आणि जाणीतले या वरवते काहीच करणे नाही जेथे जाणनेची तन्मया ते आणि जयाचे जे जाणीतले यासाठी संसार काढून या कांठी जिरोनी जाई जे पोटी नित्यानंदाच्या ते ज्ञेयगा ऐसे आदी जया नसे परब्रह्म आपैसे नाम जया जे नाही म्हणो जाई जे तव विश्वाकारे देखिजे आणि विश्वची ऐसे म्हणिजे तरी हे माया रूपवर्ण व्यक्ती नाही दृश्या द्रष्टा स्थिती तरी कोणे कैसे आधी म्हणावे पा आणि साचची जरी नाही तरी महतादी कोठे ठाई स्फुरत कैचे काही तेने विन असे म्हणोनी आथी नाथी हे बोली जे देखोनी मुकी जाहली विचारेसी मोडली वाट जेथे जैसी भांड घट शरावी तदाकारे असे पृथ्वी तैसे सर्व होऊन या सर्वी असे जे वस्तू आघवाची देशी काली नवता देश काळा वेगळी जे क्रिया स्थूळास्थूळी तेची हात जयाचे तयाचे या कारणे विश्वबाहू ऐसे म्हणणे जे सर्वची सर्वपणे सर्वदा करी आणि समस्थान ही ठाया ऐके काळी धनंजया आले असे म्हणोनी जया विश्वांघ्री नाम पैसवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे तैसे सर्वद्रष्टे सकळे स्वरूपेचे म्हणोनी विश्वत चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु बोलावया दक्षु जाहला वेदू जे सर्वांचे शिरावरी नित्य नांदे सर्वापरी ऐसिये स्थितीवरी विश्वमूर्धा म्हणिपे पैगा मूर्ती तेची मुख हुताशणा जैसे देख तैसे सर्वपणे अशेख भोगते जे या लागी तया पार्था विश्वतोमुख हे व्यवस्था आली वाक्पथा श्रुतीची या आणि वस्तू मात्री गगन जैसे असे संलग्न तैसे शब्द जाती कान सर्वत्र जया म्हणोनी आम्ही तयाते म्हणो सर्वत्र ऐकते एवं जे सर्वांते आवरुणी असे एरवी तरी महामती विश्वचक्षु या श्रुती तयाची व्याप्ती रूप केले वाचूनी हस्त्रनेत्र पाये हे भाषते थके आहे सर्व शून्यत्वाचा नसाहे निकषू जे पै कल्लोळा ते कल्लोळे ग्रासिजत असे ऐसे कळे परी ग्रासिते ग्रासा वेगळे असे काही तैसे साचची जे एक तेथके व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे पै शून्य जे दावावे जाहाले तै बिंदुले एक केले तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत कीजे एरवी तरी पार्था गुरुशिष्य सत्पथा आढळू पडे सर्वथा बोल खुंटे म्हणोनी गा श्रुती द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते ज्ञेय गाजया परी व्यापक असे
तरी ते गा किरीटी ऐसे, अवकाशी आकाश जैसे, पटी पटू होऊनी असे तंतू जेवी, उदक होऊनी उदकी, रसू जैसा अवलोकी, दीपपणे दीपकी, कर्पूरत्वे कापुरी, सौरभ्य असे जयापरी, शरीर होऊनी शरीरी, कर्म जेवी किंबहुना पांडवा, सोनेची सोनया चारवा, तैसे जे या सर्वा सर्वांगी असे, परी असे रवेपणा माझी वडे, तव रवा ऐसे आवडे, वाचूनी सोने सांगडे सोनया जेवी, पैगा ओघूची वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा, वन्ही आला लोखंडा लोह नव्हे की, घटाकारे वेटाळे, तेत नभगमे वाटोळे, मठी तरी चौफळे आये दिसे, परी ते अवकाश जैसे, मोहे मोहिजतीची आकाशे, जे विकार होऊनी तैसे विकारी नोहे, मन मुख्य इंद्रिया, सत्वादी गुणायया, सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर, पैगुळाची गोडी, नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ, अगाक्षीराचिये दशे, कृतक्षीराकारे असे, परी क्षीरची नोहे जैसे कपिध्वजा, तैसे जे ये विकारी, विकार नोहे अवधारी, पै आकारा नाम भोवरी, एर सोने ते सोने, या उघड मराठिया, ते वेगळपण धनंजया, जान गुण इंद्रिया पासोनिया, नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, हा आकारासीच प्रवादू, वस्तूसी नाही, ते गुण नव्हे कही, गुणातया संबंधू नाही, परी तयाच्याची ठाई आभासती, एतुले यासाठी सभ्रांताच्या पोटी, ऐसे जाय किरीटी जे हेची धरी, तरी ते घा धरणे ऐसे, अभ्राते जेवी आकाशे, का प्रतिवदन जैसे आरसेनी, ना तरी सूर्य प्रतिमंडळ, जैसेनी धरी सलिल, का रश्मी करी मृगजळ धरी जे जेवी, तैसे गा संबंधे विन, यया सर्वांते धरी निर्गुण, परी ते वाया जान मिथ्या दृष्टी, आणि या परी निर्गुणे, गुणाते भोगणे, रंका राज्य करणे स्वप्नी जैसे, मनोनी गुणांचा संगू, अथवा गुण भोगू, हा निर्गुणी लागू बोलो नये.